कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आय डोंट बिलीव्ह दिस. मला खरं वाटत नाही लीला. याची मी खरं सांगतेय, त्यांचं खरंच प्रेम आहे एकमेकांवर. यशने तर लग्नाचं वचनही दिलंय रेवतीला. काही झालं तरी आय कांट बिलीव्ह दिस. आणि तू म्हणतेस हे सगळं खरं आहे असं अज्युम करून मी एकदा रेवती आणि यशशी बोलायचा प्रयत्न करीन. होय जे, तुम्ही प्लीज त्यांच्याशी बोला. मला खात्री आहे तुमचाही विश्वास बसेल की त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. मला फक्त एवढंच वाटतंय की त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या. ठीक आहे, लेट मी सी. काय झालं यश? एजंटनी तुझं लग्न श्वेताशी अनाउन्स केल्यापासून तू अस्वस्थ कायस? मी तुला काहीतरी विचारलं यश. तुझ्या मनात काहीतरी वेगळं तर नाहीये ना? ताई, ताई माझ्या तुझं कुणावर तरी प्रेम आहे. असंच ना? तुझं कुणावर प्रेम असलं नसलं तरीही आता ते विसरायचं. ताई ताई अगं पण एजेंनी श्वेताला शब्द दिलाय, त्यामुळे आता काही झालं तरी आपण तो शब्द पडू देऊ शकत नाही. आणि त्यांच्या शब्दामुळे माझं अख्खं आयुष्य बदलणार असेल तरीही ताई, अगं हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. फॉर गॉड सेक तू तरी माझा ऐक. ताई मला असं वाटतं की आपण एकदा तरी एजंटना जाऊन माझ्या नाही. ताई, तू पण ते ग, तू माझ्या जागी असली असतीस तर तू काय केलं असतंस ग? मी एजंटचा निर्णय अंतिम निर्णय मानला असता. यश, आपण एजंट सारख्या माणसाच्या फॅमिलीचा भाग होत, ज्यांना समाजात खूप मान आहे. अशा वेळी स्वार्थी विचार करून सामान्य माणसासारखे निर्णय नाही घेऊ शकत आपण. मोठ्या घरातल्या लोकांना कायम आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून सफर व्हावं लागतं. माहितीये मला, पण त्यात काही चूक नाहीये, कारण एजंटनी आपल्यासाठी खूप काही केलंय. त्यांच्यामुळे आपल्याला लोक ओळखतात. त्यामुळे त्यांची इमेज जपणं हे फक्त आपलं कर्तव्य नाहीये, आपली गरज आहे ती. यश, तू जो काही निर्णय घेशील त्याचा एजंटच्या इमेजवर फरक पडणार आहे, हे लक्षात ठेव कायम. त्यामुळे तुला कुणी काही विचारलं, तुझं कुणावर तरी प्रेम आहे का हे विचारलं, तर तू काय सांगणार आहेस? ताई तुझं सगळं मान्य, पण तुझं कुणावरही प्रेम नाहीये हे सांगणार आहेस. ताई ग, तू तरी मला एकदा विचार की माझं कोणावर प्रेम आहे ते. नाहीये कुणावर प्रेम, सांगितलं ना? ताई ताई अगं सकाळच्या मेसेजेसना अजूनही रिप्लाय नाही. का फोन उचलत नाहीये यश माझे? ताईलाच विचारते. हॅलो,
हॅलो ताई, तिकडे सगळं ठीक आहे ना? ही असं का विचारते? यशने हिला काही सांगितलं तर नसेल ना? हो अगं, सगळं ठीक आहे. का? अगं काल रात्रीपासून यश माझे कॉल्सच उचलत नाहीये आणि माझ्या मेसेजेसना पण काहीच रिप्लाय देत नाहीये. मला जरा काळजी वाटली. तू घरी काही सांगितलंयस का? ह्याचा अर्थ यशने अजून हिला काहीही सांगितलं नाही. ठीक आहे, मग आता मी सुद्धा काही सांगत नाही. आधी एजंटच तिच्याशी बोलू दे. अगं रेव, बहुतेक ना कामात बिझी असेल तो, म्हणून नसेल उचलत फोन. तू काळजी करू नकोस, मी सांगते त्याला. हा, ठेवते. ठीक आहे, बाय. रेवू, रेवू, काय ग, कुठे हरवलीस? बाबा ते काल रात्रीपासून यशने रेवू, मला माहितीये तू खूप टेन्शन मध्ये आहेस. अगं हेच दिवस तुझ्या परीक्षेचे आहेत. पण धीर सोडायचं नाही. होईल ना, सगळं नीट होईल. बरोबर आहे. कदाचित मीच जास्त विचार करते. आलीच मी. रेवू बाळा, मी तुला कितीही समजावलं ना तरी मला माहिती आहे तुझं प्रेम निभावणं आपल्या सगळ्यांना खूप अवघड जाणार आहे. आणि ही तुझी नाही, आपल्या सगळ्यांची परीक्षा असणार आहे. या रेवतीची एवढी हिंमत, माझ्या भावाशी लग्न करायचं स्वप्न पाहतीये. या दोन्ही बहिणी सारख्याच आहेत. श्रीमंतीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुणालाही फसवू शकतात. मध्ये आम्हा सगळ्यांना फसवून ती लीला या घरात आली. आता स्वतःच्या बहिणीला घुसवू पाहतीये, तेही माझ्या भावाचा उपयोग करून. नाही, मी असं कधीच होऊ देणार नाही. यशला तर मी कंट्रोल करेनच, पण त्या रेवतीचं काही सांगता येत नाही. पण एवढं सोपं नाहीये. मी हे कधीच होऊ देणार नाही. दुर्गा मॅडम, हो मीच. हे तुमचं पार्सल. कोणी दिलं? माहित नाही. ठीक आहे, थँक्यू. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.